ब्लॉग नंबर 1. जय भवानी मित्रांनो, या जेवायला ते पण आपल्या शेतात. थांबा थांबा थांबा, एवढ्या लवकर आणि जेवायला थांबा. त्याच्या आधी आपण काय काय कामं केली ते पाहू. चला तर मग. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे हरभरा काढणे. खरं तर सकाळी लवकरात लवकर शेतात निघायचं होतं, पण आईचा आवरता थोडा उशीर झाला. उन्हाचे चटके बसण्याच्या आत शेतात पोचायचं होतं. पण ठीक आहे. निघताना आईच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होते की गेल्यासारखं काम झालं पाहिजे. गाडीवर बसताना सुद्धा तिच्या डोक्यात हेच विचार चालू होते. आमच्या गावाला जाता जाता वाटेत खडकवासला धरण लागतं. या ठिकाणी दर रविवारची तुफान गर्दी असते. खाण्यापिण्याची सगळ्यांची चंगल चालू असते. इथे खरं तर फॅमिलीसोबत कमी एन्जॉय, पण आपल्या विषयासोबत फुल जास्त एन्जॉय. असं हे खडकवासला धरण. थोडं पुढं गेलं की डोंजे गावातून दिसतो तो आपला सिंहगड किल्ला. या किल्ल्याबद्दल बोलेल तेवढं कमी आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. खानापूर क्रॉस केल्यानंतर आपल्याला लागते ते बापूजी बुवाची खिंड. या खिंडीला बापूजी बुवा असं नाव का पडलं असावं, तर मला असं वाटतं की ते हे सुंदर असं बापूजी बुवाचं मंदिर आहे, त्यामुळे कदाचित या खिंडीला बापूजी बुवा नाव असं पडलं असावं. गाडी चालवताना डोक्यात विचार आला की अरे आपण तर सेल्फी स्टिक आणलं आहे, त्याचा पण काहीतरी वापर केला पाहिजे. म्हणून सेल्फी स्टिक काढलं आणि छोटीशी व्हिडिओ काढली. व्हिडिओ काढेपर्यंत आपण पोचलो शेतात. आता तुम्ही माणसाल मित्रांनो, या काळ्या डिखळामध्ये वाळलेल्या काड्या कसल्या? तर हाच तर तो आहे हरभरा, वाळलेला हरभरा. तोच आपल्याला आज काढायचा आहे. काढलेल्या हरभऱ्याचा आधीमध्ये ढीग लावला. यावर्षी मस्त असं टप्पर दाणा असलेला हरभरा काढला. आधीमध्ये थोडा वल्ला होताच, पण एकदम वाळून गेलता. हरभरा काढताना आईने मला एक आट टाकली. कितीही ऊन लागलं आणि कितीही भूक लागली तरी पूर्ण काढून झाल्याशिवाय जेवायचं नाही. पण मला तर लागली ती भूक. आईल्यानंतर म्हटलं, आई बाकीचं राहू दे, पण पहिलं जेवून घेऊ. पण आई काय ऐकायला मागाना. आत्ता मित्रांनो या जेवायला खूप भूक लागली. जेवायला होतं बटाट्याची भाजी आणि भाकरी. मस्तपैकी खाल्ली. त्यानंतर जेवढा काही हिरवा हरभरा होता तो बाजूला काढला खायला, आणि बाकीचं वाळल्याला पोत्यात भरून शेवटी निघालो मित्रांनो. जय महाराष्ट्र.